और यहाँ पर गेंदबाजी के लिए गेंदबाज अलीम और बल्लेबाजी के लिए दोनों ही सलामी बल्लेबाज बीच मैदान पर सागर और अर्जुन। आज के दिन का ये तीसरा मुकाबला जैस प्रीमियर लीग का सीजन 2 यहाँ पर बीच मैदान पर चलता हुआ। ऑर्गेनाइजर फॉर आमिल शेख, प्रसाद फदाट, क्रांत गुळवे। हॅलो चेक. सन्मान्य नगरसेवक सचिन दादा गायकवाड यांचं या ठिकाणी शुभागमन होते आहे. दादांना विनंती, कृपया आपण मंचावरती यायचं आहे. त्याचबरोबर गोटूदादा शर्मा यांना विनंती असणार आहे की आपण दादांचं स्वागत करायचं आहे. सन्माननीय नगरसेवक मी विनंती करेल सॅम्बो यांना की आपण सचिनदादा गायकवाड यांचं स्वागत करायचंय. शाल देऊन अगली गेंद इस बार लपेट कर खेलना चाहते थे पर फील्डर मौजूद है। बरटे गुरुजी, अच्छी फील्डिंग और अच्छी शुरुआत अभी तक अलीम की तरफ से। राइट आर्म ओवर द विकेट। इस बार और यहाँ पर बड़ी विकेट लेने में कामयाब अलीम। सागर बगैर खाता खोले यहाँ पर अपनी विकेट गवाई और लगता हुआ ये बड़ा झटका छावा आइलैंड के लिए। और अगले बल्लेबाज त्याचबरोबर नगरसेवक सन्माननीय नयनदादा यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केले जाते. मी विनंती करेल परागदादा सोनवणे यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी नयनदादांचं स्वागत करायचं आहे, सत्कार करायचा आहे. शाल त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन दादांचा या ठिकाणी स्वागत आणि सत्कार केला जातोय. और अगले बल्लेबाज करण बेंडवाल। तर गुडू कॉम्बॉक्स सचिन सर. इस बार अच्छी गेंद, अच्छा खेल दिया करण ने। खराब फील्डिंग वहां पर जुबैर की तरफ से और 2 रन लेने में कामयाब दोनों ही बल्लेबाज। इस बार अच्छी गेंद मगर एक रन लेने में कामयाब करण। चलता हुआ ये पहला ओवर जिसे पूरा कर रहे अलीम। फिर से यहाँ पर हवा में गेंद और बेहतरीन कैच यहाँ पर अभी पाटिल। और लगता हुआ है दूसरा झटका। और बेहतरीन शुरुआत यहां पर ओम सही पैत की। एक ओवर की समाप्ति के बाद 2 विकेट के नुकसान पर 3 रन खर्च किए अलीम ने। और अगले बल्लेबाज
विशाल, और अगले गेंदबाज जुबेर, स्वयं कप्तान, सामना करेंगे करण। इस बार अच्छी गेंद, उतना अच्छा खेला यहाँ पर करण ने। और यहाँ पर बोल्ड होते हुए बल्लेबाज विशाल, लगता हुआ ये तीसरा झटका। बेहतरीन अभी तक गेंदबाजी। अभी तक दोनों ही गेंदबाजों ने अच्छी गेंदबाजी की है यहाँ पर। और अगले बल्लेबाज शुभम शेवाड़े, और यहाँ पर बैक टू बैक विकेट लेने में कामयाब कप्तान जुबेर। और लगता हुआ ये चौथा झटका। काफी खराब बैटिंग अभी तक चावाइलन की तरफ से, और एक बेहतरीन गेंदबाजी दोनों ही गेंदबाज। और इसके पहले जो मैच हुआ उसके मैन ऑफ द मैच है माज खान। माज खान, मी सन्माननीय नगरसेवक सचिनदादा गायकवाड यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. और इस बार अच्छी गेंद, स्वयं कप्तान वहां पर मनोज बल्लेबाजी के लिए।
रन संख्या अभी भी रुकी हुई, 4 रनों पर 4 विकेट के नुकसान पर। फिर से यहाँ पर ब्लॉक हॉल गेंद, और यहाँ पर लगता हुआ ये 5वां झटका, और इस ओवर में 3 विकेट लेने में कामयाब कप्तान जुबेर, और लड़खड़ाती हुई पारी यहाँ पर छावा 11 के सभी प्लेयरों से। इसी के साथ ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद 4 रन और 5 विकेट के नुकसान पर। अगले बल्लेबाज चंदू पाटिल काफी अनुभव रखते हैं। मॅच लवकरात लवकर घ्या, वातावरण थोडं चिघळलंय। फिर से यहाँ पर राइट आर्म ओवर दे विकेट अपने कोटे का दूसरा, और टीम की तरफ से तीसरा ओवर लेकर आलिम इस बार खेल दिया है, मगर फील्डर मौजूद गोपाल राठौड़। इस बार अच्छी गेंद अंदर आती हुई, समझ नहीं सके बल्लेबाज चंदू पाटिल। मैदानाच्या आतमध्ये चौथा ओव्हर पूर्ण करत असताना शेख आलिम पाहायला मिळत आहेत। खरं तर आज ओम साई पॅथ 11 संघाची काय गोलंदाजी झाली आहे। मागच्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर कॅप्टन शेख जुबेर यांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ना, अक्षरशः संकटात या ठिकाणी टाकलाय टीम छावा 11 संघाला। 3 विकेट आपल्या नावे केल्या आणि 3 विकेट मैदानाच्या आतमध्ये जर पाहिला तर कॅप्टन मनोज यांना सुद्धा त्यांनी चालतं केलं त्याच ओव्हरमध्ये। चंदू पाटील खरं तर अनुभवी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगसाठी आल्यात आणि सिंगल डबलचा खेळ चंदू पाटील यांचा राहतो। अशा क्षणांमध्ये खरं तर एक्सपिरियन्सच फार महत्त्वाचा असतो आणि त्या एक्सपिरियन्समध्ये लागोपाठ बॅक टू बॅक विकेट ज्या वेळेला पडतात त्यावेळेला कुठेतरी एका बाजूला संयमी खेळ तो सामना त्या ठिकाणी चालवणं फार गरजेचं असतं आणि तेच त्या ठिकाणी चंदू पाटील यांच्यामध्ये ते कौशल्य आहे। त्यासाठीच पाहायला मिळतील आपल्याला बॅटिंगसाठी। यावेळेला बॉल हवेत आहे, परंतु मात्र जुबैर
पाठीमागच्या दिशेला धाव करत होते. एकच मात्र धाव जोडली जाईल, सिंगल. म्हणजेच की काय 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 9 धावा, 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम छावा 11 पाहायला मिळेल. 9 धावा, 5 विकेट मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः पडल्या आहेत. तू चल मे आयाची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पहिल्या काही ओव्हर्समध्ये पाहायला मिळाली छावा 11 संघाकडून. चला लवकर लवकर फिल्डिंग सेट करायची आहे. गोलंदाजीसाठी आकेब आल्यात आणि खरं तर या ठिकाणी कोणताही बॉल काउंट केला जाणार नाहीये. सुरुवात होते आहे या 4थ्या ओव्हरची. शेख आकिब गोलंदाजीसाठी पाहायला मिळतील आणि स्ट्रायकिंगला आहेत करण. खरं तर करणला इथून संयमाचा खेळ या ठिकाणी राखावा लागेल, परंतु मात्र स्लॉट मध्ये आहे. अगदी स्लाइटली ओव्हर पिच बॉल आणि करणने उडवलाय, बॉल पाठवलाय डीप लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा आहे तो षटकार. खरं तर खूप वेळानंतर बाउंड्री पाहायला मिळाली छावा 11 संघाकडून. मला असं वाटतं पहिली बाउंड्री आहे छावा 11 संघाची. खरं तर लोअर फुलटॉस होता, फुलटॉस लेनचा चेंडू. त्या ठिकाणी विकेट किपर यांच्या पाठीमागे बॉल कलेक्ट करतील पप्पू. निर्धाव चेंडू येतो. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. पुन्हा एक वेळ समोरच्या दिशेला प्रॉपर टायमिंग आहे. बॉल वेगाने ट्रॅव्हल करत असताना गोपाल तिथे वा क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळते. खरं तर धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. एफर्ट बघा गोपाल. आणि खरं तर प्रयत्नच फार मैदानाच्या आतमध्ये मागच्याही सामन्यामध्ये आपण बघितलं. फिल्डिंग आज मात्र खेळाडूंकडून अव्वल दर्जाची पाहायला मिळते. सर्वस्व झोकून देत असताना एकूण 2 धावांचा बचाव. यावेळेलाही थोडासा जर पहिला दूर ठेवण्याचा प्रयत्न, स्ट्रायकिंगला चुकी झाली आहे आणि रनआउटच्या रूपामध्ये विकेट मैदानाच्या आतमध्ये आता येईल. चूक झाली, रन त्या ठिकाणी उपलब्ध नव्हता. रन घेण्याचा प्रयत्न करणचा झाला आणि चंदू पाटील सारखा एक्सपिरियन्स बॅटर आता मैदानाच्या बाहेर. विकेटचं बदल. धक्का क्रमांक 6 लागतोय टीम छावा 11 संघाला. आता बॅटिंगसाठी पाहायला मिळतील आणखी एक अनुभवी बॅटर मैदानाच्या आतमध्ये. खरं तर भीमस्टार संघाचे कॅप्टन आहेत सतीश खोडके. आज त्यांचा एक्सपिरियन्स खरं तर मला असं वाटतं 2 वर्षांपूर्वी याच मैदानावरती ते खेळले. त्यानंतर मात्र फार कमी मॅचेस त्यांच्या माध्यमातून खेळण्यात आल्या. जास प्रीमियर लीगच्या सीझन 1 मध्ये रनरअप संघाचे कॅप्टन होते सतीश खोडके. आज बॅटिंगसाठी पाहायला मिळतील आपल्याला. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती खरं तर ड्राईव्ह केला होता. रन घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणचा झाला आणि सतीश यांनी नकार दिलाय. साफ नकार देत असताना इथून एका फलंदाजाला स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेत संयमाचा खेळ करावा लागणार आहे.
कारण 6 गडी बाद झाले आहेत छावा 11 संघाचे. पुन्हा एक वेळ खुल्या टप्प्यावरचा बॉल ऑन साईडला तेवढ्या चांगल्या पद्धतीने हा फटका खेळून काढलाय. सिंगलच मात्र धाव या ठिकाणी प्राप्त होईल या बॉलवरती. परंतु विकेट किपर अभि पाटील यांचं कौतुक करावं लागेल. काय कॅच पकडला आजच्या दिवसातला या स्पर्धेतला. खरं तर सर्वोत्तम झेल त्यांनी पकडलाय. अक्षरशः समोरच्या दिशेला डाईव्ह लगावली आणि तिथूनच कुठेतरी विकेटचं पतन येण्यासाठी सुरुवात झाली आहे. 4 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय पहिल्या डावातला आणि धावसंख्या धावफलकावरती 18 धावा, 6 गडी बाद आणि रिक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. मॅचला सुरुवात करायची आहे. खरं तर 4 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला आहे. 6 विकेट या ठिकाणी गमावल्यात. या पहिल्या काही 4 ओव्हरमध्ये छावा 11 संघाने आणि ह्या जोडीवरती आता धावा निर्भर असणार आहे. बघा, एका बाजूला आहे एक्सपिरियन्स अनुभव, एका बाजूला पाहायला मिळेल सतीश खोडके यांच्या माध्यमातून, दुसऱ्या बाजूला आक्रमण करण खराब बॉलवरती करू शकतात. चला चला लवकर फिल्डिंग लावा आपली. ओम साई पॅथ 11 फिल्डिंग सजवा आपली. चला थोडासा वेळ वाचवा टीम ओम साई पॅथ 11. आपणास विनंती आहे फिल्डिंग चेंजेस लवकर लवकर आपण करायचे आहेत. आणि टेप बॉलचा ओव्हर 3 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर ठेवण्याची अनुमती तुम्हाला असणार आहे. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आहे अभि पाटील. खरं तर अभि पाटील अनेक काळ मला असं वाटतं लेदर बॉल क्रिकेट बुलढाणासाठी खेळत आले आहेत आणि तोच एक्सपिरियन्स, तो अनुभव आजच्या दिवसामध्ये या टेप बॉलसाठी पाहायला मिळतोय. पहिला बॉल टेप बॉल ओव्हरचा. पहिलाच बॉल आपल्याच फॉलो थ्रू मध्ये विकेटचं पतन आहे. पहिल्याच बॉलवरती जर पाहिलं तर खराब टप्प्यावरचा चेंडू होता आणि अभियांना माहिती होता हा चेंडू सटकलाय आणि तरी सुद्धा मात्र विकेटचं पतन होते. सतीश खोडके बाद होतील अक्षरशः कमी धावांवरती. एक मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये येते आणि आता दाखल होत आहेत फिंच हिटर छावा 11 संघाचे गौरव बर्डे. खरं तर आज परीक्षा आहे गौरवची आजच्या दिवसात. गौरवचा तो एक नैसर्गिक खेळ त्याला आजच्या दिवसामध्ये करावा लागेल, कारण इथून आता संघ अक्षरशः संकटात सापडलाय. 7 विकेट मैदानाच्या आतमध्ये पडल्या टीम छावा 11 संघाच्या.
गौरव बर्डे आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती नजाकत. वाह, काय फटका खेळला गौरव बर्डेने. पायावरचा बॉल त्या ठिकाणी जर पाहिला तर लोअर फुल टॉस, बैठक फटका, स्वीप लगावला आणि 4 धावा प्राप्त केल्या आहे. खरं तर फिंच हिटर का म्हणून ओळखलं जातं गौरव बर्डे यांना संघासाठी, ती कामगिरी का त्याच्या बॅटमधून अनेक काळ अनेक वर्ष त्याने टिकवली आहे, त्याचाच नमुना मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती त्याने दाखवलाय आणि 4 धावा प्राप्त करत असताना या बॉलवरती धावसंख्या धाव फलकावरती जर पाहिलं तर मात्र पुन्हा एक वेळ फुल टॉस आणि फुल टॉस वरती गौरव बर्डेचं आक्रमण. फुल टोल वसूल आहे तो षटकार. तिसऱ्या पंचाकडे मागणी बॅटिंग टीमने या ठिकाणी रेफरलची मागणी केली आहे. तिसऱ्या पंचाकडे मागणी असणार आहे, आपण बॉल चेक करायचा आहे अबोव दी वेस्ट हाईट आहे का. नक्कीच षटकार आलाय, परंतु या बॉलवरती काय घडलंय ते सुद्धा बघण्यासारखं आहे. इट्स फेअर डिलिव्हरी म्हणजेच की काय तर मात्र 6 धावा जोडल्या जातील या बॉलवरती. नक्कीच आपण बॅटिंग करणाऱ्या टीमने रेफरल त्यांचा गमावलाय. षटकार आलाय, परंतु आज मात्र अक्षरशः खुन्नसवर खेळता आहेत गौरव. खरं तर ज्या फलंदाजाला ज्या क्रमांकावरती बॅटिंगची संधी मिळते ना, त्याच संधीचं सोनं करण्याचं काम आजच्या दिवसामध्ये पहिल्या 2 बॉलवरती पाहायला मिळते गौरवकडून. 2 बाउंड्रीज पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवरती तो एक कलात्मक चौकार, त्यानंतर पुन्हा एक वेळ या बॉलला मात्र दिशा देण्याचा प्रयत्न. रनआउटचा चान्स. फेकी चांगली होती, परंतु रनिंग बिटवीन द विकेट ही त्यापेक्षा अव्वल दर्जाची, त्यामुळे एक सिंगल धाव जोडली जाईल या बॉलवरती. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 29 वर जाऊन पोहोचते at 29. 5वा ओव्हर टेप बॉल जर पाहिला तर आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात अभि पाटील यांनी. थोडेसे महागडेच राहिले टेप बॉलवरती, परंतु हा लेंथ थोडीशी समोर ठेवली होती आणि या लेंथवरची गोलंदाजी नक्कीच कोणती धाव देऊन जाणार नाही आहे. करणसाठी डॉट बॉल पाहायला मिळतोय. टॉस या इनिंगमध्ये जिंकला होता टीम ओम साई पॅथ 11 संघाने. आमंत्रण बॅटिंगचं दिलं. बॅटिंग करत असताना पहिल्या 4 ओव्हरमध्ये मात्र आज त्याचे 5 विकेट चावा 11 संघाने गमावले. बॅकफुटला गेले. तो दबाव हटवण्याचा प्रयत्न या ठिकाणी या दोन्ही फलंदाजांवरती असणार आहे. खरं मात्र या लेंथवरचा चेंडू आणखी थोडासा अवघड पाहायला मिळाला करणसाठी, कारण ती ज्याची स्टाईल आहे करणची बॅटिंग करण्याची, हा बॉल थोडासा दूर निघत गेला. सिंगल धाव जोडली जाईल या बॉलवरती, म्हणजेच की सिंगलच्या मदतीने ओव्हरची समाप्ती होते. 5 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावातला समाप्त. 30 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम छावा 11 पाहायला मिळेल. आता बॅटिंगसाठी स्ट्रायकिंगला करण आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आहे कॅप्टन जुबेर. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस जर पाहिलं तर गतीने बॅटवरती आलाय.
चेतन सोनूने आणखी एक एक्सपिरियन्स अष्टपैलू खेळाडू टीम ओमसाई पॅच संघाकडे असणार आहे. तेच डीप काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळाले. एक धाव जोडली जाईल आणि खरं तर एका धावेच्या मदतीने स्ट्रायकिंगला येत आहेत गौरव बर्डे. गौरववरती आजच्या दिवसामध्ये नजरा आहेत. त्याने त्या पद्धतीने पहिल्या काही 2 बॉल्सवरती ज्या पद्धतीने त्याने आल्या आल्या चौकार लगावला अभिवरती, त्यानंतर षटकारही लगावला. तो आत्मविश्वास त्या ठिकाणी गौरववरती झळकतोय. यावेळेला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅट स्विंग जर पाहिला तर ताकदीने बॅट घुमवली होती, परंतु लेंथवरती जर पाहिलं तर गेले नाही गौरव यावेळेला आणि बॅटरनी बॉलचा संपर्क तेवढा मात्र झाला नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावली 31 धावांवरती. 6वा ओव्हर प्रगतीपथाला आहे आणि कॅप्टन स्वतः जुबेर या ओव्हरला पूर्ण करत असताना या पहिल्या डावात 3 विकेट त्यांनी आपल्या नावी केल्या आजच्या दिवसात. लोअर फुलटॉस आहे. पुन्हा एक वेळ गती खूप होती या फुलटॉस बॉलमध्ये. त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये संदीप बर्डे आणखी एक अनुभवी क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत आणि अनुभव आहे ओमसाई पॅच 11 संघाकडे. अनेक अनुभवी खेळाडू आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर आलिम झाले, त्यानंतर संदीप बर्डे, चेतन सोनवणे असू द्यात, एका बाजूला जुबेर, त्यानंतर अभि पाटील. अनुभव असलेला हा संघ आहे. हा बॉल जर पाहिला तर स्लाइटली ओव्हर पिच होता. फटका प्रॉपर झालाय आणि जुबेर वरती हल्ला चढवलाय. करण बेटवालच्या बॅट मधून आहे तो आहे षटकार 6 धावांसाठी. आणि खरं तर करणच्या स्लॉट मध्ये बॉल आला तर प्लॉट करतो मैदानाच्या बाहेर. आजच्या दिवसातला दुसरा षटकार लगावलाय करणने. आणि आक्रमण कोणावरती करतोय तर आपल्या विरोधी संघाच्या कॅप्टन वरती आक्रमण चढवलं जात आहे. षटकार पाहायला मिळेल. हाई बॉल 16चा जर पाहिला तर फुल लेनचा बॉल यॉर्कर लेन स्वरूपात गेले. जुबेर या वेळेला थोडासा पायात टाकण्याचा प्रयत्न, परंतु तेवढ्याच चांगल्या पद्धतीने करणचं कौतुक करावं लागेल. त्याने हा फटका खेळून काढलाय आणि एक सिंगल धाव जोडली जाईल या बॉलवरती. धावसंख्या धाव फलकावरती 39 धावा 39. खरं तर 7 विकेट मैदानाच्या आतमध्ये आणि खरं तर एक वेळ असं वाटलं की बॅकफुटला जाईल टीम छावा, परंतु या दोन्ही खेळाडूंनी इथून ती खेळी सांभाळली, सामन्याची पारी सांभाळली, तो डाव सांभाळला. परंतु मात्र आता हा चेंडू सरळ निघत गेला यष्टीरक्षक अभि यांच्या दस्तान्यामध्ये. या निर्धाव चेंडूने ओव्हरची समाप्ती होती आहे. 6 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या धाव फलकावरती 39 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम छावा 11 पाहायला मिळेल. आणि आता बॉलिंगसाठी पुन्हा एक वेळ पाहायला मिळतील आपल्याला शेख आकिब. डावखुरी आताचा हा वेगवान गोलंदाज. पहिल्याच बॉलवरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. त्या ठिकाणी जर पाहिलं तर मला असं वाटतं शुभम होते. प्रयत्न केला शुभमने, बॉलपर्यंत पोहोचलेत, परंतु थोडासा दूर होता हा चेंडू. वर गेला होता, जास्त दूर नाही पाहायला मिळाला. त्यामुळे मात्र धाव करत असताना बॉलवरती वेगाने येण्याचा प्रयत्न या ठिकाणी शुभमचा झाला, परंतु तेवढ्या वेळापुरताच मात्र प्रयत्न चांगला होता. त्या ठिकाणी धावा जोडल्या जातील. एकूण 2 धावा. कट केलाय प्रॉपर टायमिंगने. गॅप भेदण्याचा प्रयत्न. गॅप भेदला गेलाय कव्हर्स मध्ये.
डीप कव्हरला करण बेटवालचा आणखी एक A1 फटका. बॉल कव्हर्सला फरार 4 धाव्यांसाठी. पुन्हा एक वेळ बॉल हवेत आहे, परंतु कव्हर्सला त्या ठिकाणी फिल्डर आहेत, बॉलवरती पोहोचतील. एक सिंगल मात्र धाव जोडली जाईल. आडव्या बॅटने ताकदीने घुमवलाय. गॅप आहे आणि डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चौकार सुद्धा पाहायला मिळतोय गौरव बर्डेच्या बॅटमधून. आज मात्र फिंच हिटर गौरवने चांगली कामगिरी केली आहे. संघाला संकट मोचन म्हणून आला मैदानाच्या आतमध्ये, धावा करतोय. आणखीन एक चौकार जोडला जाईल. पुन्हा एक वेळ. आताही हा फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न होता गौरवचा. एका बाजूला करण सुद्धा संकट मोचन म्हणून मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः पहिल्या काही ओव्हर्स पासून पाहायला मिळाले. त्यांनी विकेट गमावली नाहीये. संयमाचा खेळ, जबाबदारीचा खेळ आज मात्र करणकडून झालाय. आता सुद्धा जर पाहिलं तर डीपमध्ये फिल्डर आहेत, बॉलला परत करतील चेतन. तोपर्यंत त्या ठिकाणी सिंगल धाव कंप्लीट झाली. ओव्हरची समाप्ती होती आहे आणि ओव्हरच्या समाप्तीनंतर 7 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 52 धावा, 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम छावा 11. आता मैदानाच्या आतमध्ये एक नवीन गोलंदाज या शेवटच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळेल. बॉलिंगसाठी रिझवान पाहायला मिळतील. पहिलाच बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न, बॉल फिरलाय परंतु पप्पू त्या ठिकाणी. खरं तर पप्पूने ओळखलं की बॉल फिरला, त्यामुळे डावा हात बॉलला अडवण्यासाठी टाकला आणि खरं तर त्या ठिकाणी धावा वाचवल्या गेल्यात. रिझवान अनुभवी आणखी एक गोलंदाजी ट्रॅकवरती टीम ओमसाई पॅच संघाकडून शेवटच्या ओव्हरसाठी. काय फटका आहे, बॅकफुटला जात अक्षरशः चाबूक आणि बॉल जातोय डीप बॅकवर्ड बाउंड्रीच्या बाहेर. गौरव वर्डेच्या बॅटमधून आणखीन एक आक्रमण, चौकार. खरं तर मात्र गौरव बर्डेने काय बॅटिंग केली आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या काही ओव्हर्स मध्ये धावा आल्या नाही, त्यानंतर मात्र 9 बॉल 21 धावांवरची खेळी. संघासाठी गौरवने अक्षरशः संकट मोचन म्हणून कामगिरी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर करणचा सुद्धा बराबरीचा खेळ राहिलाय. 20 बॉल 33 धावांवरती करण सुद्धा खेळतोय. ही जोडी आज मात्र चमकली आहे छावा 11 संघासाठी. लोअर फुट टॉस, फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंगने बॉल आता सुद्धा गॅप मध्ये भेटलाय. गौरव बर्डेचं आक्रमण आणि आता मात्र फिंच हिटर मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. आणखीन एक चौकार. खरं तर गौरव अनेक काळ हा खेळाडू टेनिस बॉल क्रिकेट मधून मागच्या काही महिन्यांमध्ये दूर राहिला, परंतु तोच फॉर्म, तीच बॅटिंग, तेच आक्रमण आणि तेच
इनिंगला समाप्त करण्याचा जज्बा पाहायला मिळतोय. आणखी एक वेळ फटका चांगला आहे, बॉल हवेत आहे, परंतु शुभम बॉलच्या खाली आहे. आणि आता मात्र गौरवचा खेळ जरी समाप्त झाला असला परंतु गौरवने एका मजबूत स्थितीमध्ये संघाला आणून ठेवलंय. एक काळ असा होता की धावा येत नव्हत्या, बॅक टू बॅक विकेट जात होत्या, परंतु दुसऱ्या बाजूला गौरव आला, बॅटिंग केली आणि मैदानाच्या आतमध्ये एक सन्मानजनक खेळी साकारत आता मात्र बॅक टू दी पवेलियन जातोय गौरव. कौतुक करावं लागेल गौरवचं, ज्या पद्धतीने त्याने आपल्या संघाला एका सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करण्यासाठीची मदत, त्याची खेळी आजच्या दिवसातली सर्वस्वी राहिली आहे. आणि टाळ्या सुद्धा होत आहेत गौरवसाठी, कारण टीममेट्स टाळ्या वाजवतील सहकारी खेळाडू, कारण गौरवने बॅटिंग तशी केली आहे ना. आता बॅटिंगसाठी आले आहेत स्वप्नील जाधव. पहिलाच बॉल, स्वप्नीलचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, रिजवान स्वतः खाली येत आहेत आणि खरं तर कॅच ड्रॉप झालाय. दूर जर पाहिलं तर दूरवर खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर कनेक्शन यावेळेला झालं नाहीये, बॉल वर गेला. धावसंख्या धावफलकावरती 62 धावा. शेवटचा बॉल या इनिंगचा, या पहिल्या डावाचा पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस, त्या ठिकाणी शुभम बॉल पर्यंत पोहोचतील, परंतु मात्र खराब क्षेत्ररक्षण. शुभमचा प्रयत्न बॉल अडवण्याचा आणि बॉल जातोय अगदी गॅप भेदत. शेवटच्या बॉलवरती करणने आपल्या स्टाईलमध्ये या इनिंगला समाप्त केलंय. पहिल्या डावाचा खेळ समाप्त आणि धावसंख्या धावफलकावरती 66 धावा, 66. 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्या डावाचा खेळ 8 ओव्हरचा समाप्त झालाय. परंतु चौथ्या जर पाहिलं तर या इनिंगच्या चौथ्या ओव्हरपर्यंत विकेट येत गेल्या. त्यानंतर करण मैदानाच्या आतमध्ये आले, करण एका बाजूला खेळी सांभाळले. त्यानंतर शेवटच्या काही क्षणांमध्ये गौरव बर्डेचा खेळ आज मात्र सर्वांना प्रभावित करणारा आहे. त्याची ती खेळी आज त्याला आत्मविश्वास देऊन जाईल आणि संघाला सुद्धा एक सन्मानजनक स्थितीमध्ये करण आणि गौरवच्या त्या खेळीने, त्या साजेदारीने, आज मात्र त्या भागीदारीने 66 धाव्यांवरती धावसंख्या नेऊन ठेवली आहे. 66 धावा बनवल्यात आणि 67 धाव्यांचं आव्हान ठेवलंय ओम साई पॅथ 11 संघासमोर.
चला प्रसाद दा टॉससाठी या लगेच. मी नगरसेवक नयनदादांना विनंती करेल की आपल्या हस्ते आपल्याला टॉस करायचा आहे. टॉस करायचा ते. सन्माननीय नगरसेवक नयनदादा शर्मा यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करतोय. चला तर दोन्ही संघाचे कॅप्टन चला प्रसाद दादा. सन्माननीय एपीआय राऊत सरांचे या ठिकाणी शुभागमन होते. सरांना सुद्धा विनंती आपण सुद्धा आमच्या सोबती टॉस साठी जॉईन व्हायचे आमच्या सोबतीला या सर टॉस साठी जॉईन व्हायचं आहे. सन्माननीय नगरसेवक नयनदादा शर्मा यांच्या शुभ हस्ते त्याचबरोबर एपीआय राऊत सर सुद्धा आमच्या सोबत आजच्या या दिवसासाठी जॉईन झालेत. तर टॉस कोणाचा कॉल असणार. ओके राजे छत्रपती संघाचे कॅप्टन प्रसाद दादा यांचा कॉल असणार आहे. इट इज द कॉल अँड हेर इट इज टॉस जिंकला आहे मॅच मध्ये राजे छत्रपती बुलढाणा संघाचे कॅप्टन प्रसाद दादा यांनी. प्रसाद दादा टॉस जिंकलाय काय निर्णय असणार आहे. आम्ही बॉलिंग करू अगोदर. आणि खरं तर पाहिलं तर राजे छत्रपती बुलढाणा संघ बॅलन्स संघ आहे. आजच्या दिवसामध्ये बॉलिंग करत असताना पहिला दिवस आहे आणि पहिला सामना किती इम्पॉर्टंट असणार आहे. सर्वांना आमच्या प्लेअरसाठी हा सामना इम्पॉर्टंट असणार आहे कारण की त्यांचं मनोबल जे या सामन्यानेच वाढणार आहे. जर त्यांनी जर परफॉर्म दिला तर त्यांच्यासाठीच हा सामना म्हणजे समोरचे जे येणारे सामने हे त्यांच्यासाठीच चांगले असणार आहे. तर मी त्यांना आव्हान करतो की या आपल्या माध्यमातून की त्यांनी त्यांचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करावा. नक्कीच सध्याच्या स्थितीमध्ये जर पाहिलं तर आयोजनाचा सगळा भार त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये परफॉर्मन्स. तर कुठपर्यंत आजच्या या खेळीला बघणार आहात आपण. सर्व मुलं नवीन आहे त्यामुळं तर त्यांच्या म्हणजे त्यांना एक्सपिरियन्स भेटणार आहे. समोरची टीम सर्व जी जुनी प्लेयर आहे सर्व त्याच्यामध्ये माळी सर आहे, अक्षदादा आहे, त्यानंतर अजून भरपूर जण आहे. तर त्यामुळं चॅलेंजिंग त्यांच्यासाठी राहणार आहे की त्यांनी कशी बॉलिंग करावं. तर आम्ही विकेट बघतात जर त्यांना 60 रनापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच खूप खूप शुभेच्छा असलेल्या मॅचसाठी. अक्षदा नक्कीच टॉस गमावलाय. पहिला सामना आहे आणि टॉस किती महत्वाचा होता. टॉस महत्त्वाचाच होता कारण आम्ही सुद्धा जिंकलो असतो तर बॉलिंगच करणार होतो. कारण आता सकाळपासून ज्या मॅचेस होत आहे लो स्कोरिंग मॅचेस आहे आणि रन बनवायला थोडं कठीण होतं आहे. पण आता विकेट वगैरे सुकली असेल तर आता रन बनतील त्यावर. आम्ही चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू. यंग प्लेयर आहेत सर्वांना चान्स देण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. नक्कीच खूप खूप शुभेच्छा असतील. धन्यवाद नयन दादा. धन्यवाद राऊत सर. तर आपण तर वळूया मॅचकडे. गो टू द कॉम बॉक्स. आपल्यासोबत जुळतील सचिनजी चिम सर. हेलो और ये चलता हुआ पहला ओवर जिसे पूरा कर रहे हैं लाहने सर. रन संख्या अभी भी रुकी 3 रनों पर बगैर किसी विकेट के नुकसान पर. इस बार लपेट कर खेलना चाहते थे, बीट हुए और बेहतरीन रनिंग दोनों ही बल्लेबाजों द्वारा. और लेग बाइज का आता हुआ इशारा. 66 रनों का यहां पर लक्ष्य रखा है. अच्छी बल्लेबाजी गौरव बर्डे की तरफ से देखने को मिली. फिर से यहां पर खेलना चाहते थे मगर 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा दोनों ही बल्लेबाजों को. धीरे धीरे रन संख्या बढ़ती हुई 5 रनों पर. फिर से अच्छी गेंदबाजी, समझ नहीं सके चेतन. इसी के साथ ओवर की समाप्ति. 1 ओवर की समाप्ति के बाद बगैर किसी विकेट के नुकसान पर 5 रन. अच्छी शुरुआत शावायनुल की तरफ से.
और अगले गेंदबाज मनोज स्वयं कप्तान बाहर संभालेंगे। फिर से लपेट कर खेलना चाहते थे बीट वे और अच्छी विकेट कीपिंग चंदू पाटिल, काफी अनुभव विकेट कीपर बीच मैदान पर। त्रिशा 11 ने यहाँ पर टॉस जीता, अभी भी डिसीजन आना बाकी है। और 4 रन का आता हुआ इशारा। फिर से यहां पर इस बार बेहतरीन शॉट, वन बाउंस सीधा 4 रनों के लिए बैक टू बैक बाउंड्री लगाने में कामयाब गोपाल राठौड़। पावर प्ले का पूरा फायदा उठाते हुए और राजेश छत्रपति ने यहां पर टॉस जीतकर पहले फील्डिंग का फैसला चुना। इस बार फील्डर मौजूद अर्जुन, अच्छी गेंद। फिर से यहां पर खेलना चाहते थे, अच्छी गेंदबाजी। इस बार अच्छी गेंद, खराब फील्डिंग, एक रन लेने में कामयाब। इसी के साथ पावर प्ले समाप्त होता हुआ 2 ओवर की समाप्ति के बाद बगैर किसी विकेट के नुकसान पर रन संख्या 14 रन। दो ओवर 14 रन। चला मॅच चालू आहे अक्षय। और अगले गेंदबाज करण बेंडवाल सामना करेंगे गोपाल। अच्छी गेंद, और यहां पर थर्ड अंपायर
कीपर ने शायद स्टंप के सामने गेंद को गैदर किया, जिसके कारण थोड़ा अंपायर लिया यहाँ पर। इट्स नो बॉल। और नो बॉल का आता हुआ इशारा। स्टंप के आगे अगर कोई गेंद गैदर करते विकेट कीपर तो नो बॉल रहेगा। और फ्री हिट, और जल्द से जल्द ये मैच शुरू कीजिए। चला अक्षय, और फिर हिट, गेंद यहां पर गोपाल के लिए। और इस बार अच्छी गेंद समझ नहीं सके चेतन सोनू ने, और इस ओवर में अच्छी गेंदबाजी करते हुए करण करण बेंडवाल। फिर से अच्छी गेंद अच्छी तरह से खेला यहाँ पर चेतन ने, और धीरे धीरे रन संख्या को बढ़ाते हुए, और डायरेक्ट थ्रो जिसके कारण एक अतिरिक्त रन मिला यहाँ पर। और यहाँ पर 3 ओवर की समाप्ति के बाद 20 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर।
अगले गेंदबाज सागर, राइट आर्म ओवर द विकेट। अच्छी गेंद, अच्छी तरह से खेला यहाँ पर। इस बार खेलना चाहते थे हवा में गेंद, और गौरव बर्डे के हाथ में सीधी कैच। और अगले बल्लेबाज बैट्समैन कृपया तैयार रहा। अगले बल्लेबाज विनोद सोनूने उर्फ पप्पू। जर जर पप्पू यांनी षटकार लगावला तर राहुल सुरडकर यांच्याकडून 1,001 रुपयांचं पारितोषिक असणार आहे षटकारांसाठी। जर पप्पू यांनी षटकार लगावला तर राहुल सुरडकर यांच्याकडून 1,000 रुपयांचं पारितोषिक। जर या ठिकाणी सागरने विकेट घेतली पप्पूची तर सागरसाठी सुद्धा विकेटसाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे राहुल दादा सुरडकर यांच्याकडून। फिर से यहाँ पर सागर, और खेलना चाहते थे बीट हुए। और कृपया करून त्रिशा 11चे जे प्लेयर आहे माळी सर, कृपया करून इकडे येऊन जा। त्रिशा 11 और इस बार काफी लंबी गेंद, मैक्सिमम सीधा ग्राउंड के बाहर 6 रन। और बेहतरीन यहाँ पर शॉट लगाने में कामयाब विनोद सोनू ने और पप्पू, काफी हार्ड हिटर है। त्रिशा 11 माळी सर, हे तर बोलू राहिले, या इकडं। फिर से यहाँ पर बल्लेबाज तैयार, काफी लंबा यहाँ पर तगड़ा 6 लगाते हुए पप्पू। इस बार अच्छी वापसी, 6 रनों के लिए यहाँ पर 1,000 रुपए का प्राइस था और विकेट के लिए भी 1,000 का प्राइस था। दोनों मिलके यहाँ पर 1-1 हज़ार बांट लीजिए। अगले बल्लेबाज शुभम,
तर नक्कीच नगरसेवक सन्माननीय राहुलदादा सुरडकर यांच्याकडून पप्पू यांच्या षटकारासाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक होतं. परंतु पहिल्या बॉलवरती विकेट जर आली असती तर ते 1,000 सागर यांना मिळू शकले असते, परंतु ती संधी त्यांनी सागरने गमावली. त्या ठिकाणी पहिला षटकार लगावला पप्पूने, त्यामुळे प्राधान्य पप्पूला देण्यात येते. 1,000 रुपयांचं पारितोषिक पप्पूला या ठिकाणी देण्यात येतील. शुभम बिंडवाल फिर से यहाँ पर और इसी के साथ अपना खाता खोलते हुए शुभम ओवर की समाप्ति और ड्रिंक्स ब्रेक बीच मैदान पर 4 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 28 रन 2 विकेट के नुकसान पर। और यहाँ पर अच्छी गेंद उतने अच्छे तरीके से खेला यहाँ पर शुभम बेंडवाल ने।
और अच्छी गेंद करण बिंडवाल की तरफ से, समझ नहीं सके गोपाल। चलता हुआ ये 5वां ओवर। और यहाँ पर बेहतरीन गेंद, मगर किस्मत का साथ मिला यहाँ पर। और ये डेड बॉल दिया जाएगा। डेड बॉल यानी बाउंड्री नहीं है, ये रन नहीं, गेंद है मगर रन नहीं। अगर आप शॉट अटेम्प्ट नहीं करते हो तो रन नहीं रहते मेरे भाई। भैया अंपायर का डिसीजन है भैया, वहां पे कोई कुछ अंदर नहीं जाएगा कृपया करके, वरना पेनल्टी मिल सकती है। और ये डॉट गेंद डालने में कामयाब करण। इस बार फिर से यहाँ पर गेंद, बेहतरीन गेंदबाजी यहाँ पर, जड़ को पकड़ के रखा यहाँ पे करण ने। चलता हुआ 5वां ओवर। इस बार काफी बेहतरीन कनेक्शन और 1 बाउंस 4 रनों के लिए। और इसी के साथ रन संख्या इस बार 33, 2 विकेट के नुकसान पर। फिर से यहाँ पर समझ नहीं सके गोपाल। इसी के साथ ओवर की समाप्ति, 5 ओवर की समाप्ति के बाद 33 रन 2 विकेट के नुकसान पर। अभी भी 18 गेंदों में 34 रनों की जरूरत। और मैं आपको कुछ नियम बता देना चाहता हूं कि 5 गेंदबाज लगाना पड़ेंगे किसी भी टीम को। 18 गेंदे और 34 रनों की जरूरत। और यहां पर खेलना चाहते थे बीट होते हुए बल्लेबाज शुभम।
इसके बाद में होने वाला एक बड़ा मुकाबला राजे छत्रपति वर्सेस त्रिशा 11 के बीच में खेला जाएगा। इस बार हवा में गेंद, गौरव उसके नीचे मौजूद और काफी बेहतरीन कैच। आज गौरव का दिन है, गौरव से गलती नहीं हो सकती यहां पर। और अगले बल्लेबाज स्वयं कप्तान जुबेर। अभी भी 16 गेंदों में 34 रनों की जरूरत। लो स्कोरिंग मैचेस काफी अच्छे देखने को मिले आज। और यहां पे फिर से खेलना चाहते थे, इस बार अच्छी फील्डिंग वहां पर। गोपाल स्ट्राइक पर खेलना चाहते थे, यहां पर फील्डर मौजूद शुभम शेवाड़े। अच्छा थ्रो, अच्छी गेंदबाजी अभी तक मनोज की तरफ से। अभी भी 14 गेंदों में 32 रनों की जरूरत। और यहां पर विकेट का पतन होता हुआ बेहतरीन गेंदबाजी है, कप्तान की विकेट लेते हुए स्वयं कप्तान। अगले बल्लेबाज समीर। और इंपैक्ट प्लेयर यहां पर समीर। अंपायर का इशारा आता हुआ इंपैक्ट प्लेयर। इस ओवर में अच्छी गेंदबाजी अभी तक कप्तान की तरफ से मनोज। फिर से हवा में गेंद, फील्डर उसके नीचे करण और बेहतरीन ट्राई, मगर 2 रन लेने में कामयाब, रोक नहीं सके करण। इसी के साथ ओवर की समाप्ति, 6 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 37, 37 रन 4 विकेट के नुकसान पर। अभी भी 12 गेंदों में 30 रनों की जरूरत। राजे छत्रपति के ऑनर
सतीश गावाने उर्फ काके लवकरात लवकर मैच शुरू करतील. 12 गेंदे और 30 रन बीच मैदान में और सागर गेंदबाजी के लिए और गोपाल कब से यहाँ पर क्रीज पर टिके हुए हैं. 12 गेंदे और 30 रन. 12 बॉलांनी करायच्या 30 धावा. या मॅच मध्ये जर पाहिलं तर गोपाल राठोड आणि सागर गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. पहिलाच बॉल कव्हर्स मध्ये गोपाळ राठोडच्या बॅट मधून आक्रमण पाहायला मिळते. खरं तर 12 बॉल 30 ची गरज होती. आता मात्र इथून 26 धावेची गरज असणार आहे. हा चौकार आत्मविश्वास देऊन जाईल गोपाळ राठोडला, कारण सामना आता जर पाहिला तर थोडासा फसता पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. आता 26 ची गरज आहे. पुढचे 11 बॉल 26 धावेची गरज. गोपाळ राठोड स्ट्रायकिंगला. हा बॉल दूर ठेवला होता, दूर ठेवलाय. पंचांचा नक्कीच तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. ओके, बाहेर टप्पा पडलाय का? ओके, चेक करायचं आहे. तिसरे पंच नक्कीच या बॉलला चेक करतील. ओके, फेअर डिलिव्हरी असणार आहे. यावेळेला पायावरचा बॉल, फ्लिक ऑफ द रीचचा प्रयत्न, परंतु अटेम्प्ट मैदानाच्या आतमध्ये अव्वल दर्जाचा पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी स्वप्नील होते, स्वप्नील जाधवचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये काय पाहायला मिळतोय, परंतु मात्र या ठिकाणी धावांची गरज असणार आहे. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग साठी नाव आहे बॅटिंग साठी आता स्ट्रायकिंगला आहे समीर. खरं तर समीरला फटकेबाजी करावी लागेल. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. प्रॉपर टायमिंग यावेळेला झालं नाही. दुसरा धावेचा कॉल होईल का? कारण नकार देतात यावेळेला गोपाल. इथून गरज आहे, इथून बनवायचे आहेत या मॅच मध्ये. 8 बॉल आणि 24 धावेंची गरज. 8 बॉल 24 धावेंची गरज आहे. आडव्या बॅटने प्रॉपर टायमिंगने गोपाळ राठोड मैदानाच्या आतमध्ये पोलीसगिरी दाखवत असताना हा येतोय षटकार. आणि खरं तर ज्या मोठ्या फटक्यांची गरज होती ते मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये आलेत. 7 बॉल आणि करायचे त्या मॅच मध्ये आता 18 धावा. 7 मध्ये करायचे 18 धावा. समीकरण 12 बॉल 30 चं होतं आणि गोपाळ आता मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर सेट झाला या फलंदाज. एवढ्या खोल टप्प्यावरचा बॉल, थोडीशी जर लेंथ पाहिली तर दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा नक्कीच आणि
सिंगल धाव जोडली गेली शेवटच्या बॉलवरती, म्हणजेच की नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटच्या 6 बॉलसाठी पाहायला मिळणार आहे. 6 बॉल आणि 17 धावेंची गरज. चला लवकर लवकर फिल्डिंग लावायची आहे. टीम छावा 11 चला, टीम मीटिंग्स मैदानाच्या आतमध्ये घेऊ नका. चला मॅच लवकर घ्या भैया, चलो. चला दादा, मनोज दादा लवकर फिल्डिंग सजवा. आपण फिल्डिंग लावा, हडल कमी करा. चला लवकर लवकर फिल्डिंग लावा. तुमच्याकडे टायमिंग लिमिटेड आहे. जर वेळ झाला तर नक्कीच धावांची पेनल्टी सुद्धा लागू शकते. त्यानंतर आम्हाला सांगू नका, त्याकडे लक्ष द्या थोडस. सहा बॉल आणि करायचे आहेत 17 धावा. 6 बॉल 17 धावेची गरज आणि अनुभव एका बाजूला शेवटच्या 6 चेंडूंसाठी चंदू पाटील पाहायला मिळतील. आणि स्ट्रायकिंगला आहे सेट बॅटर गोपाळ राठोड. शेवटचे 6 बॉल 17 ची गरज आहे मॅच मध्ये. पहिला बॉल जर पाहिला तर मात्र या ठिकाणी पंचांचा इशारा वाईटचा पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा, वाईट बॉल पाहायला मिळेल. 6 बॉल, आता इथून गरज आहे 16 ची. 6 बॉल मध्ये 16 धावेची गरज आहे. खराब चेंडू होता, या बॉलला जसं पाहिजे तसं खेळू शकले असते गोपाल, मात्र एक एक्स्ट्रा सोडला जाईल. 6 मध्ये 16 करायचे आहेत. एवढ्याला काय चेंडू होता, ब्लॉक होल मध्ये सरळ पायात टाकला होता. सिंगल धाव. बॉल वरती अर्जुन घाटे जोरात आल्यात, परंतु मात्र जर पाहिलं ना तर लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या वेळेला अर्जुन घाटे असतील त्या वेळेला फार कमी दुसऱ्या धावेचा प्रयत्न फलंदाजांनी केले आहे. एकच मात्र धाव सोडली जाईल या बॉलवरती. 5 बॉल 15 धावेंची गरज आहे. 5 मध्ये 15 धावा कराव्या लागतील. 5 मध्ये 15 धावेंची गरज. सामना पटपट खेळवायचा आहे, वेळ वाचवा. 5 बॉल मध्ये 15 धावेंची गरज. एका बाजूला जर पाहिलं तर अनुभव, एक्सपिरियन्स या बॉलवरती पूर्णपणे झोकला गेलाय चंदू पाटील यांच्याकडून. चला 5 बॉल आणि 15 धावेची गरज. स्ट्रायकिंगला आता समीर स्ट्रायकिंगला 5 मध्ये 15 करायचे आहेत. पायात टाकलेला बॉल, वा काय चेंडू होता, परंतु मात्र अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण. त्या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल. धावा वाचवल्या सागरने. सागर गवडी त्या ठिकाणी होते आणि खर तर काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. जोरात आले सागर बॉल वरती आणि धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. खर तर 4 बॉल आणि 13 धावेची गरज. 4 बॉल करायचे 13 धावा. एवढेला थोडासा समोर टाकला होता, काय फटका खेळलाय. अगदी ऑन दी अप, इनसाइड आउट, ओव्हर कव्हर. बॉल जातो एक टप्पा एक्स्ट्रा गॉड लाईनच्या पलीकडे. समीरच्या बॅटमधून चौकार. खरं तर मागच्या बॉलवरती चौकार आला नाही, त्यामुळे हा चेंडू थोडासा दूर ठेवला होता, समोर टाकला होता आणि काय फटका खेळलाय. चौकार पाहायला मिळतो आहे. तीन बॉल मध्ये 9 धावेंची गरज. 3 बॉल करायच्या 9 धावा. स्ट्रायकिंगला समीर तयार आहे. 3 बॉल 9 धावेची गरज. या मॅच मध्ये शेवटच्या क्षणांमध्ये शेवटच्या 6 बॉल साठी चंदू पाटील पाहायला मिळाले होते. 3 बॉल 9 धावेची गरज आहे.
हा बॉल पायात टाकलाय, बुंद्यात टाकलाय. खर तर मात्र फंबल अर्जुन कडून पाहायला मिळतंय. रनआउटचा चान्स स्ट्रायकिंग एंडला पैकी केली आहे, परंतु मात्र 2 धावा जोडल्या जातील. आणि मागणी होती चंदू पाटील यांची नॉन स्ट्रायकिंग एंडला, आणि विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 धावा जोडल्या जातील या बॉलवरती, परंतु मात्र विकेट आली आहे समीरच्या रूपामध्ये. समीरने तो चौकार लगावला आणि या मॅच मध्ये आता शेवटच्या 2 बॉलसाठी आपल्याला गोपाल पाहायला मिळतील स्ट्रायकिंगला. अभि पाटील बॅटिंग साठी आल्यात. 2 बॉल, दोन बॉल मध्ये करायच्या 7 धावा. 2 बॉल 7 धावेची गरज आहे. खरं तर गोपाळ राठोड एका बाजूला जर पाहिलं तर एक्सपिरियन्स गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. चंदू पाटील तयार, पूर्णपणे अनुभव झोकून देतील या बॉलवरती, कारण निर्णायक बॉल असणार आहे. 2 बॉल 7 ची गरज. काय घडेल या बॉलवरती नजरा लागून आहे. 2 बॉल 7 धावेची गरज. स्ट्रायकिंगला गोपाल तयार. हा बॉल वा वा वा, अप्रतिम अप्रतिम डिलिव्हरी, अफलातून लाजवाब एक्सपिरियन्स पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र शेवटचा बॉल आणि 6 धावेची गरज. खरं तर का चंदू पाटील हे नाव मोठं आहे बुलढाणा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, का त्यांच्या अनुभवाच्या बळावरती अनेक व्यावसायिक स्पर्धांमध्ये, अनेक स्पर्धांमध्ये अक्षरशः शेवटच्या क्षणांमध्ये येऊन सामना फिरवण्याची ताकद चंदू पाटील ठेवता. हे या ओव्हर मध्ये पाहायला मिळालंय शेवटच्या 6 बॉल साठी. शेवटचा बॉल 6 धावेची गरज. अभि पाटील स्ट्रायकिंगला आहे. 6 बॉल जर पाहिले तर या ओव्हरचे खरं तर निर्णायक होते, आणि शेवटच्या बॉलवरती समीकरण आता येऊन ठेवलंय. शेवटचा बॉल आणि 6 धावा. शेवटचा बॉल करायचे आहे 6 धावा. काय सिक्सर येईल का मैदानाच्या आतमध्ये, का सामना जिंकून जाईल टीम छावा 11 इथून मैदानाच्या आतमध्ये बघण्यासारखा आहे. शेवटचा बॉल, हा बॉल हवेत आहे. अर्जुन बॉलच्या खाली, सामना जिंकलाय आणि सामना ओढून आणला आहे चंदू पाटीलने. अनुभव का मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक वेळेला कामाला येतो. का सांगितलं जातं की अनेक युद्ध अनुभवाच्या बळावर जिंकवले असतात, आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चंदू पाटीलने हा सामना अक्षरशः खेचून आणलाय टीम ओमसाई पॅच संघाकडून, आणि सामन्यामध्ये विजय संपादन केलाय टीम छावा 11 संघाने. एका क्षणाला वाटलं सामना जिंकून जाईल ओमसाई पॅच 11, परंतु दुसऱ्या बाजूला चंदू पाटील शेवटच्या 6 बॉल साठी आले आणि समीकरण आपल्या सोबतीला घेऊन गेले आणि सामना जिंकलाय छावा 11 संघाने. और इस मैच के मैन ऑफ द मैच करण बेंडवाल. चला, दोन्ही संघांनी एकमेकांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. दोन्ही संघांनी शेक हँड करायची आहे. चला, राजा छत्रपती वर्सेस त्रिशा 11.